नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे लाटी वडी. याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य. इथं मी कारे घेतले, छोटेवाले कारा असतात ते मी आता भाजून घेणार आहे कढईमध्ये खरपूस. हे बघा, हे छोटे कारा आहे ना, गावाकडे आमच्या भेटतात, ते गावचे आहेत आणि हे ना चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा, मी 2-3 मिनटासाठी ना हे भाजणार आहे. खरपूस भाजलं नाही की मग खायला पण खूप चांगलं. ह्याची चटणी पण बनवतात. हे बघा, हे भाजून झालेत. आता ह्याच्यामध्ये मी पांढरे तीळ टाकणार आहे भाजण्यासाठी आणि ते पण आपण खरपूस भाजून घेणार आहोत. मी तर गॅस एकदम मीडियम ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी हे भाजून घेते. हे बघा, असं भाजले की असे तडतड वाजतात. आता हे बघा भाजलेत. आता हे पण आपण काढून घेऊया. मी हे सगळे एकाच ताटात काढून घेते कारण हे मी मिक्सरला लावणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी खसखस टाकणार आहे आणि ती पण भाजून घेणार आहे 2 मिनटं. कारण कढई आपली खूप तापलेली आहे ना, त्याच्यामुळे 2 मिनटाच्या आतच होते भाजून. झाली बघा. आता ही आपण काढून घेणार आहे त्याच्यात. आता ह्या कढईमध्ये आता मी किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते खरपूस भाजून घेणार आहे. हे आपण काय मिक्सरला लावणार नाही, तर ह्याचा चुरा करणार आहे हातानेच, म्हणून ह्याच्यासाठी खरपूस भाजायचं. ह्याला थोडंसं लालसर होईपर्यंत ह्याला भाजणार आहे एकदम कमी गॅसवरती. हे बघा, आता लाल झाले हे खोबरं. आता ह्याला पण मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे बघा, ह्याचा कलर चेंज झाला आहे आता पूर्ण. आपल्याला हे जास्त करपवायचं नाही, पटापट हलवून घ्यायचं हे असं, म्हणजे करपत नाही. आहे बघा, आता ह्याचा पण चॉकलेटी कलर असा झाला आहे जरा. आता हे पण मी काढून घेतले, एका ताटामध्ये घेणार आहे. आणि इथे बघा, मी लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतले त्या आणि जिरं घेतले ते. आता हे मी थंड होऊन देते आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला लावणार आहे. हे लसणाचे मी 2 गड्डे घेतलेले सोलून आणि जिरे घेतलेले आणि खोबरं भाजून घेतले. आता हे थंड होऊन देते, तोपर्यंत आपण पीठ मळूया. तर इथं मी कणकीची 1 वाटी पीठ घेतले आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीना बेसन टाकणार आहे आणि हे दोन्ही मी चाळून घेते. चाळून ह्याच्यासाठी घ्यायचं, ह्याच्यामध्ये काय गुट्या वगैरे असतात त्या मग निघून जातात. हे बघा, आता हे चाळून झालं. ह्याच्यामध्ये मी आता ओवा टाकला आहे, हळद टाकणार आहे, आता परत थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि इकडं मी एका बाजूला ना गॅसवर तेल गरम करत ठेवले, त्याचं मोहन ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. हे बघा, हे आता तेल ओतून घेते. एकदम कडकडीत तेल उकळे ते मी घालणार आहे आणि चवीपुरतं आता मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे गरम असते, हाताने कालवायला गेला तर भाजू शकतं. चमच्यानं मी कालवून घेणार आहे एकसारखं आणि नंतर जो थोडंसं थंड झाल्यावर हाताने पण कालवून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकायचं राहिले, ते मीठ टाकून घेणार आहे. ते बघा, आता थोडं मीठ चवीपुरतं ह्याच्यामध्ये टाकते. आणि ह्याचा घट्ट एकदम ना गोळा करून घ्यायचा, पातळ करायचं नाही, नाही तर पातळ केला की मग ते पळपुटाला आपण ना तेलावर लागताना पळपुटाला चिटकू शकतो, म्हणून एकदम घट्ट असा गोळा करायचा ह्याचा. हे बघा, हाताने मी पूर्ण सगळं पीठ मिक्स करून घेणार आहे, त्याच्यातली चटणी मीठ सगळीकडे जावं त्यासाठी. आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असा गोळा मी इथं बघा तुम्हाला दाखवते, मळून घेतला आहे. हे बघा, घट्ट एकदम असा मळून घेतला आहे मी. आता ह्याला 10 मिनटासाठी ना मी बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण सारण तयार करूया. इथं मिक्सरच्या भांड्यात जे मी भाजून घेतलेला, पहिल्यांदा लसूण घालते, जिरं. इथे 2 गड्डी मी लसूणाचे घेतले होते, म्हणजे त्याच्या पाकळ्या झाल्या असतील 15-17-18 पाकळ्या झाल्या असतील. लसूण जेवढा चांगला जास्त घाललं तेवढं चांगलं लागतं. आणि हे मी कारळाचं कुटण हे घातलेलं, तीळ आणि खसखस, त्याचं मी बारीक मिक्सरला हे केलं आहे. आणि हे खोबरं आहे ना, ते हाताने बघा असं मॅश करून घेणार आहे बारीक. हे कडक झालेलं असतं ना भाजून, त्याच्यामुळे ते लगेच मॅश होतं. आणि हे पण ह्या
आपण मिक्स बारीक केलेल्या त्या ह्याच्यामध्ये सारणामध्ये टाकणार आहे. कोथिंबीर पण आपण ह्याच्यावरती घालणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट करायचं आहे तेवढी तुम्ही ह्याच्यामध्ये चटणी घालू शकताय. इथं मी 2 चमचे चटणी घातली आहे. थोडीशी हळद पण टाकणार आहे ह्याच्यावर. मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आता थोडंसं तेल सोडणार आहे मी ह्याच्यात. हे बघा, थोडंसं तेल सोडणार आणि परत ना एकसारखं त्याला मी मॅश करून घेणार. म्हणजे काय होईल, एकसारखा मसाला सगळीकडे लागला जाईल, चटणी मीठ हे म्हणून. हे बघा, असं हातानंच करून घेतलं हे बघा बारीक मी. आता जे आपण पीठ मळवतो त्याची आता छोटीशी गोळी घेऊन ना मी ह्याची चपातीसारख्या एकदम पातळ लाटून घेणार आहे. ते तेल लावून मी वाटते. इकडं तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती मोदकाची चाळण ठेवली आहे, त्याला तेल लावलं आहे. ही बघा, अशी चपातीसारखं मी लाटून घेतलं. आता ह्याला जे आपण सारण तयार केलं होतं ना ते लावून घ्यायचं आहे आत बाजूनं पूर्ण. आधी थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे कसं का सारण चिटकून राहतं, त्याला बाहेर येत नाही तळताना. आणि हे बघा, सारण असं मी घालून घेतलं आहे पूर्ण. आणि हातानं असं ना थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे ते चिकटलं जातं त्या ह्याला. म्हणजे परत ना आपण जेव्हा तळू ना तेव्हा ते बाहेर येणार नाही बिलकुलच. हे बघा असं. आता हे जे आपण ना पुरी करून घ्यायचे अशी. ही बघा, पुरी करून घ्यायची. आणि थोडंसं ते ना कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या, म्हणजे चिकटल्या जातात. म्हणजे तेलात तळताना त्या कशा बाहेर उकलणार नाहीत अशा. हे बघा, असं दाबून घ्यायच्या चांगल्या कडा. आणि ह्याचे आता ना मी बारीक बारीक तुकडे करणार आहे. हे बघा, असं मी दाबून घेतलं पूर्ण. इथं चाकूनं तुम्ही करू शकता बारीक बारीक तुकडे. मी इथं चमच्यानं केलं आहे, कारण हे कशानं पण कापलं जातं. हे असतंय ना कणकीचं, त्याच्यामुळं. हे बघा, आता हे आहे ना आपण ह्या चाळणीमध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत. इथं सगळे मी लाटून चाळणीमध्ये ठेवून शिजवून घेणार आहे. हे बघा, आता इथं मी सगळं लाटून ना हेच बघा चाळणीत एकात एक ठेवले. हे चिटकत नाही, कारण आपण हे तेलावर लाटलेलं आहे ना, त्याच्यामुळे चिटकत नाही. आणि शिजतं एक 10-15 मिनटं ठेवले की हे शिजून जातं लगेच. इथं शिजले. आता ना आपण काय करायचं, तेल गरम करत ठेवलं आहे इथं मी. त्या वड्या पूर्ण गार करून घ्यायच्या आणि नंतरच तळायच्या, गरम गरम तळायच्या नाहीत. आणि हे बघा, आपण गार करून घेतले तर आता मी खरपूस ह्या भाजून घेणार आहे. तेल आधी तापून द्यायचं, नंतर गॅस थोडासा मीडियम करून मग ह्यात वड्या एकदम खरपूस अशा भाजून घ्यायच्या. ह्या महिनाभर टिकतात. एकदा बनवून आपण ठेवलं तर ह्या महिनाभर खाऊ शकतो आपण, त्याला काहीही होत नाही. प्रवासाला वगैरे जाताना पहिली माणसं आमची आजी आजोबा होती ना, माझी आजी पहिली असं प्रवासाला कुठं बाहेर जायचं म्हटलं पंढरपूरला वगैरे, की अशा वड्या बनवून न्यायची. काहीही होत नाही ह्याला महिनाभर. त्या बघा, आपल्या खरपूस अशा वड्या तयार झाल्या. नक्की अशा प्रकारे वड्या तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील. कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. म्हणजे जेव्हा मी नवीन काय रेसिपी टाकेल तेव्हा तुमचे बेल वाजेल.